Hari Om. Sit straight, focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. तेरावा अध्याय प्रकृति पुरुष विभाग विवेक योग. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखचिवरी. हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निर्मीन माये. तर आता आपण प्रकृती पुरुष योग विवेक योग ह्याच्यामध्ये आधी क्षेत्र ह्याचं डेफिनेशन बघितलं, वेगवेगळी मतं बघितली आणि क्षेत्र मधले जे 36 कंपोनेंट्स आहेत त्याचं डिस्क्रिप्शन आपण ऐकलं. त्याच्यानंतर जो ज्ञानी असतो त्याची लक्षणं सुरू झाली. त्या लक्षणांमध्ये पहिलं होतं अमानित्वम, म्हणजे त्याला कुणी गौरव केल्यावर कसं वाटतं इलॅबोरेटली. मग अधंबित्वम, अधंब, नॉट हॅव्हिंग एनी हिपॉक्रेसी. त्याच्यानंतर अहिंसा, त्याच्या चर्चा चालू आहे आणि अहिंसेची वेगवेगळी मतं आधी त्यांनी मांडली आणि त्यांनी सांगितली की मनात जे असतं तेच एक्सप्रेस होतं बाहेर. राईट, मनात जे असतं तेच एक्सप्रेस होतं बाहेर. त्यामुळे ज्याचं जसं मन असतं तसं एक्सप्रेशन असतं. म्हणजे बाहेर अजून काही
चिन्ह सांगायची गरज नाहीत मनाची. जर मनात अहिंसा असेल तर ऑटोमॅटिकली इंद्रिय हिंसा करणार नाहीत. दिस इज व्हॉट ही वॉज ट्राइंग टू से. मी मागच्या ओव्या जरा रिपीट करून मग पुढे जातो. पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी ओसंडेल. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवनीची उठी, मग ते वाचे दिठी करांसी ये. जर अहिंसा असेल मनात तर बाहेर तेच दिसणार. आणि आधी एक वृत्ती येते, मग त्या मनात ती वृत्ती एक्सप्रेस होते, मग ते वाचावर दिसते आणि मग करांची येते. काल प्रोसेस सांगितलं. वाचुनी मनीची नाही, ते वाचेसी उमटेल काही, बिजे विण भुई अंकुर असे. जर मनात नसेल तर वाचेवर येईल का? मनात असतं म्हणूनच ते वाचेवर येतं. जसं भुई टाकल्याशिवाय ग्राउंड मध्ये अंकुर येणार नाही ना, भुई असते म्हणूनच. त्यामुळे मनात असतं म्हणूनच तोंडावर येतं. असं म्हणून मनपण मोडे, तै इंद्रिया आधीच उबडे, सूत्रधारे विणसाई खडे, वावो जैसे उगमीची वाळुनी जाये, ते वोखी कैचे वाहे, जीवू गेलिया आहे चेष्टा देही. तसे मन हे पांडवा, मूळया इंद्रिया भावा, हेची रहाटे आघवा द्वारी. मनात असतं म्हणून इंद्रिय तशी कामं करतात. ओके. परिजिये वेळी जैसे, हे होनी आतू असे, बाहेरी ये तैसे व्यापार रूपे. त्यामुळे मनात जशी भावना असते तसंच बाहेर इंद्रिय व्यापार करतात. या लागी साचोकारे, मनी अहिंसा थावे थोरे, पिकली धृती आदरे, बोभात निगे. म्हणून इंद्रिये तेची संपदा, वेचिताही उदावादा, अहिंसेचा धंदा करीते आहाती. समुद्रे दाटे भरिते, ते समुद्रची भरी तरी याते, तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केली. व्हिडिओ मी स्टार्ट करतो परत बिकॉज ऑफ कनेक्शन इश्यूज. ओके. Okay. Just want to make sure my voice is okay. परी जिये वेळी जैसे, जे होनी आतू असे, बाहेरी ये तैसे व्यापार रूपे. या लागी सोचाकारे, मनी अहिंसा थावे थोरे, पिकली धृती आदरे, भोभात निगे. म्हणून इंद्रिये तेची संपदा, वेचताही उदावादा, अहिंसेचा धंदा करीते आहाती. समुद्रे दाटे भरिते, ते समुद्रची भरी तरी याते, तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले. अगेन, जे मनाचं गुण, जे मनाचे गुण असतात तेच इंद्रियात उतरतात. जसं आपण तीरावर जसं पाणी बघतो जास्ती किंवा कमी, पाणी जेव्हा बाहेर येतं तीरावर
तर ते काय कुठून बाहेरून नाही येत, समुद्रातूनच येतं आणि आत पण जातं ते समुद्रातच जातं. त्यामुळे जे पण इंद्रियाचे एक्सप्रेशन्स आहेत आउटवर्ड वर्ल्ड मध्ये, इट इज ओनली बिकॉज ऑफ माइंड. तर जर अहिंसाचं एक्सप्रेशन होत असेल तर इट्स ओनली बिकॉज ऑफ द माइंड क्वालिटी इज एम्फसाइजिंग इट. हे बहु असे असो पंडितू, धरुनी बाळकाचा हातू, वोळीलिही व्यक्तू आपणाची, तैसे दयालुत्व आपुले, मने हाता पाया आणिले, मग तेथे उपजविले अहिंसे ते. आता दृष्टांत देत आहेत ज्ञानेश्वर महाराज की जे बरेच वेळा पंडित असतात ते शिकवायचं असेल तर बाळाचा हात धरतात. प्लीज म्यूट करा, कोणाचा तरी चालू आहे मायक्रोफोन. तर जसं बाळाचा हात धरून पंडित किंवा वडील, आई वडील जसं बाळाचा हात धरून अक्षर काढतात, तसंच मन इंद्रियां थ्रू करून घेतं काम. आणि जसं दया आली मनात की हातपाय तसेच एक्सप्रेस करतात, तसं दया म्हणजेच अहिंसेचं अपोजिट आहे ना. दया असली की अहिंसा कशी होईल? त्यामुळे अहिंसा हॅपन्स बिकॉज ऑफ व्हॉट इज देअर इन द माइंड. या कारणे किरीटी इंद्रियाची आगोठी, मनाची राहाटी, रूप केले ऐसे मन देहे वाचा, सर्व संन्यासू दंडाचा, जाहला ठाई जयाचा देखशील. ज्याच्या मनात ही अशी ह्या प्रकारची भावना येते त्याने ज्या व्यक्तीच्या मनात ज्ञान असतं, जो ज्ञानी असतो त्याच व्यक्तीच्या मनात हे असं येतं, असे इंडिकेट करतात. ओके, पुढे आपण वाचूया. तो जाणवेल हाळ ज्ञानाचे वेळाउळ, हे असो निखिळ ज्ञानची तो. ते म्हणतात नाही, तो जो व्यक्ती असतो ना तो ज्ञानाचं देऊळ असतो. देऊळ म्हणतात नाही, देऊळ असेल तर आत मूर्ती मेन असते ना, तर ऍक्च्युली ते पूर्ण ज्ञानच असतात. ज्ञानाचं देऊळ नाही, ही इज ज्ञान इटसेल्फ. हू दॅट पर्सन हू हॅज रिअलाइज द ट्रू नेचर ऑफ हिजसेल्फ. हे जे अहिंसा काने ऐकिजे, ग्रंथाधारे निरुपजे, ते पहावीन हे उपजे, ते तोची पहावा. आपण अहिंसा ऐकतो की काय आहे अहिंसा, त्याचे डेफिनेशन ऐकतो, किंवा ग्रंथांमध्ये जे अहिंसा निरूपण केलंय ते ऍक्च्युली आपल्याला बघायला मिळतं त्या व्यक्तीकडे बघून. ही इज अ एम्बॉडीमेंट ऑफ अहिंसा. दॅट्स व्हॉट इज ट्राइंग टू से. ऐसे म्हणितले देवे, ते बोले ऐके सांगावे, परी फाकला हे उपसाहावे, तुम्ही मज म्हणाला हिरवे चारी गुरु, विसरे मागील मोहर धरू, का वारे लगे पाखिरू गगनी भरे, तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती, फावलिया रसवृत्ती, वाहविला मती आकळेना. तर तशी जी ती व्यक्ती आहे त्याच्यामध्ये अहिंसाचं रूप असतं. So he tried to give definitions of ahimsa, but then towards the end he said, तुम्ही अहिंसा कानांनी ऐकले, अहिंसा ग्रंथामध्ये वाचली आहे, but if you really want to understand ahimsa, you have to look at him. So there are two aspects to look at it. Ahimsa is not a black and white thing. जो ज्ञानी असेल त्याच्या हातून सो कॉल्ड हिंसा पण दिसली आपल्याला, तर वी हॅव टू अंडरस्टँड दॅट प्रॉबब्ली इज अहिंसा. Now, we are not putting this person on pedestal for the reason. राईट. आपण जर म्हटलं नाही काही हिंसाच करायची नाही आधी जसं त्यांनी डिफाईन केलं, तर आपण खाऊ पण नाही शकत काही, ऑब्विसली, कारण प्रत्येक ठिकाणी हिंसा होते. राईट. मग आणि आपण जर ती हिंसा स्वतः करत नसेल तरी आपण कोणाला तरी पैसे देतोय आणि ते प्रवृत्ती करतायत ना त्याच्यासाठी. सो ऑब्वियसली वी आर सपोर्टिंग दोज. And that's why we cannot define, it will be an eternal debate
of what is himsa and ahimsa by ignorant people who have not really understood the nature of truth. म्हणून वाद घालायचा, कोणाशी घालायचा ह्याचे पण आपल्याला विवेक पाहिजे. तर जर हिंसा आणि अहिंसा इतकं सिंपल असतं तर आता ते डिफाईनच झालं असतं. बट इट इज, म्हणून ही गेव ऑल दी पॉसिबल dichotomies of this particular guna or nature, if you may, you know. तर त्याच्यासाठी त्यांनी सेइंग की ओके, यू नो, जो ज्ञानी आहे तो जे करतो, तो जसं वागतो, ही इज अ एम्बॉडीमेंट ऑफ अहिंसा. देन ही सेज की जसा हिरवा चारा दिला की कसा गाय जाते, किंवा जसं पाखरू असतं ते कसं वाऱ्याच्या डिरेक्शनला फिरायला लागतं. देयर इज सम अगेन, ओके आहे ना, ओके ओके ओके, सॉरी, देयर इज सम डिस्टर्बन्स इन द कनेक्शन. सो जसा वारा पाखराला वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये नेतं आणि जसं गायीला हिरवा चारा दाखवलं की ती त्या डिरेक्शनला जाते, म्हणतात तसं माझं झालंय प्रेमाच्या पोटी. मला इतकं प्रेम आहे हे जे आहेत ज्ञानी त्यांच्याविषयी लिहिण्याचं की मी ना जरा काय म्हणतात त्याला, डिग्रेशन झालंय, मला भावत गेलोय ते डिस्क्राईब करता करता, ते दिसतं आपल्याला. नाव ही कम्स अँड टेल्स, तरी तैसे नो हे अवधारा, सॉरी, विसरे विसरे मागील मोहर धरू, का वारे लागे पाखिरू गगनी भरे, तैसिया प्रेमाची स्फूर्ती पावलिया रसवृत्ती, वृत्ती वाहविला मती आकळेना. असं वाटतं की मी फरफटत खूप जास्ती डिस्क्राईब करताना मी डिग्रेस झालोय. पण त्यांनी सेस तरी तैसे नो हे अवधारा, कारण असे विस्तारा, एरवी पद तरी अक्षरा तीही चेची. नाहीतर, बट इट्स नॉट एक्झॅक्टली दॅट वे, कारण हे विस्तार करायची गरज होती. नाहीतर तुम्ही असं बघायला गेलं तर 3च अक्षर आहेत या शब्दाला, अहिंसा. अहिंसा म्हणता थोडी, परी तेच होय जी उघडी, जे लोटी जती कोडी मतांची या. अहिंसा म्हणता थोडी, पण एवढी ती जेव्हा आपण त्याला ओपन करायला लागतो तेव्हा खूप पझल होतं. लोटी जती कोडी मतांची या, वेगवेगळे डिफरंट व्ह्यूज ऐकून. एरवी प्राप्ते मतांतरे, थातबुनी आंग भरे, बोली जैले ते नसरे तुम्हा पाशी. आणि ही मत जर मी सांगितलं नाही तरी then also it is not wrong, then also it is not right. At the same time, रत्न पारखियाचिया गावी, जाईल गडकी तरी सोडावी, काश्मीरी तरी करावी मिळगण जेवी. आता जे नेक्स्ट ओवे आहेत ना ते तुम्ही ऐका व्यवस्थित. हाऊ अ टीचर शुड, what attitude a teacher should have त्याच्याबद्दल आहे. Such a respectful attitude teacher should have towards students, you can see now. रत्न पारखियाचिया गावी, जाईल गंडकी तरी सोडवी, काश्मीरी न करावी मिळगण जेवी. कायसा वासू कापुरा, मंद जेथे अवधारा, पिठाचा विकारा तिये साते, म्हणून ये सभे, बोलकेपणाचे निक्षोभे, लागसरून लभे बोलू प्रभू. कसं आहे, एखादं गाव असेल जिकडे सगळे रत्न पारखी आहेत, तिकडे माझ्याकडे काहीतरी छोटस आहे थोडं सोन्याचं, ते मी तिकडे त्यांना दाखवायला जाणार, दॅट डझंट मेक सेन्स. किंवा काश्मीर पुरवासिनी सरस्वती शारदा, काश्मीरी पुरात गेलो आणि तिकडे मी मोठे मोठे गप्पा हाणल्या तर त्याला काय अर्थ नाहीये ना. म्हणून तुमच्याकडे बोलण्यासाठी इट शुड बी व्हेरी व्हॅलिड.
जे मी बोलतोय. नाहीतर तुम्हाला जर मी ते थोडंसं काही सांगितलं आणि तुम्ही एवढे नॉलेजेबल आहात, तर थोडंसं सांगून इट वोंट मेक सेन्स. आय हॅव टू से समथिंग व्हेरी सबस्टॅन्शियल अँड प्रॉपर. अदरवाइज यू वोंट अदरवाइज यू नो ऑलरेडी अहिंसा म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, धृती म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. ही इज नॉट सेड दॅट वे, बट ही इज ट्राइंग टू इंटेंट दॅट. सामान्य आणि विशेषा सकळे की जेल देखा, तरी कानाचे या मुखा कडे न्याल ना तुम्ही. सिंग सामान्य आणि विशेष गुण. कुठलाही पदार्थ असतो, सबस्टन्स असतो आणि ऑब्जेक्ट असतं, त्याचं कॅटेगराईज करताना विशेष आणि सामान्य अशी दोन्ही गुणांचं वर्णन करावं लागतं. तर मी म्हणते, जर मी सामान्य आणि विशेष गुणांचं, विशेष इज व्हेरी स्पेसिफिक अँड युनिक आणि सामान्य इज व्हेरी जनरल. ओके. आणि जनरल गुण जर आपण नुसता केला तर अतिव्याप्ती होते, बिकॉज इट कव्हर्स लॉट ऑफ एरिया, वेग वाटतं मग. आणि नुसतं पण विशेष केलं then it becomes very specific and then it can exclude what actually it also means. म्हणून सामान्य आणि विशेष असे दोन्ही प्रकारचे गुण शास्त्रकाराला सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर ही सेइंग की मी ते जर नाही केले तर तुम्ही कान माझ्या ठिकाणी आणणार नाही. यू वोंट पे प्रॉपर अटेन्शन. शंकेची निगदळे जे शुद्ध प्रमेय मेळे ते मागुता पावली पळे अवधान येते. जर शंका आली किंवा मी क्लिअर जस्टिफिकेशन दिलं नाही तर तुम्ही अटेन्शन देणार नाही प्रॉपर. सी व्हॉट डज दॅट मीन? अ टीचर शुड प्रॉपरली take care of every student's questions and doubts, and he should give proper prameya, means of knowledge, and epistemology proper पाहिजे, प्रमाण पाहिजे प्रॉपर. हे असं वाटतं भगवान बोललाय म्हणून. नो, it is not something that people will like, intelligent people will like to agree or accept. म्हणजे अवधान येते का करुनी बाबुळीची बुंथी, जळे जिये ठाती तयाची वास पाहाती, हसू काई का अभ्र पैलीकडे, जय्येत चांदणी कोडे ते चकोर चांचू वेडे उचलिती ना, तैसे तुम्ही वासन पहाल ग्रंथूने घावरी कोपाल, जर निर्विवाद नव्हैल निरूपण. जसा हंस आहे तो असं खूप शेवाळ असतं पाणी ना, तिथे हंस जात नाही पाणी प्यायला, बिकॉज इट्स नॉट प्युअर. किंवा जो चातक पक्षी आहे, जो जर चांदणं नसेल तर ही वोंट कम. तसे तुम्ही जे आहात ते तुम्ही येणार नाहीत हे ऐकायला ग्रंथ, वर तुम्ही कोप कराल. ग्रंथू नेघावरी कोपाल, जरी निर्विवाद नव्हैल निरूपण. जर क्लॅरिटी नसेल निरूपणात तर. सो आय बेटर बी व्हेरी क्लिअर. व्हेरी इंटरेस्टिंग. न भुजविता मते न फिटे आक्षेपाचे लागते, ते व्याख्यान जी तुमते जोडून नेदी. आणि माझे तव आघवे ग्रथन येणेची भावे, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. तर जर प्रॉपर आक्षेप, ऑब्जेक्शन जर मी रिव्ह्यू करून जर त्याला ऍड्रेस नाही केली तर हे व्याख्यान वोंट बी ऑफ वर्थ ऑफ युअर लिसनिंग. आणि हे तुम्ही हे जे सांगताय तुम्ही या डिरेक्शनला ऐकणार नाहीत जर हे व्याख्यान क्लिअर नसेल अँड देर इज ओपननेस फॉर यू टू क्वेश्चन इट टू गेट क्लॅरिटी. एरवी तरी साचो कारे तुम्ही गीता थाचे सोयी रे, जाणोनी गीता एकसे सरे धरिली मिया. एरवी तुम्ही गीतार्थाचे सोयीरे आहात, तुम्ही तर डेफिनेटली ऐकता, पण जर मी ती प्रॉपर नाही केली तर तुम्ही कशाला ऐकाल माझं. जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडविनी न्याल, म्हणून ग्रंथू नवे बोल साचची हे.
म्हणजे हा ग्रंथ मी ओपन केलाय, अर्थ ओपन केलाय आणि जर तुम्ही आलाच नाही तर तो घ्यायला सोडवून तर काय फायदा? So the importance is that you come and take it. Otherwise, this is not for me to express. का सर्वस्वाचा लोभूधरा वोलीचा अवेरू करा तरी गीते मज अवधारा एकची गती किं बहुना मज तुमचिया कृपा काज तिये लागी व्याज ग्रंथाचे केले. तुमची कृपा आहे म्हणून तुम्ही ऐकायला आलात हे जे मला निरूपण करायचंय ते. आणि गीताचा जो अर्थ आहे तो तुम्ही सोडवून न्याल, नाहीतर काहीच फायदा नाहीये. तरी तुम्ही रसिक जोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून जी मतांगे बोलो गेलो. हे व्याख्यान प्रॉपर रिव्ह्यू झालं पाहिजे म्हणून मी डिफरंट मतं बोललो. तव कथेसी पसरू जाहला श्लोकार्थू दूरी केला की जो क्षमाया बोला अपत्यामज. आता त्यामुळे मी असा एवढा पसारा केला, त्यामुळे मी एवढे डिटेलमध्ये सांगतोय. जर पण श्लोकार्थात म्हणून मी ते डिटेलमध्ये सांगतोय. पण काय चूक झाली असेल तर आपल्या मुलासारखं समजून मला माफ करा. आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू ते दूषण नवे खडळू सांडाव्या की. किंवा आपण जेवताना जर घासामध्ये जर दगड आला तर आपण थोडा वेळ काढून तो दगड बाजूला काढतो ना, त्यामुळे थोडा वेळ लागतो, तेवढा वेळ द्यायला पाहिजे. म्हणून हे आपण ज्ञान घेताना जर त्याच्यात काही अडथळे आले ते आपण काढले पाहिजे, डाऊट्स आले ते क्लिअर केले पाहिजे. का सव चोराचू कविता दिवस लागलिया माता कोपावे की जीविता जिताणे झिजे. किंवा लहान मूल आपलं येत होतं कुठल्या तरी रस्त्यात ना, आणि तिथे कोणीतरी त्याला फसवून चुकीच्या मार्गावर नेलं आणि तो फसला. म्हणून जेव्हा तो येतो तेव्हा आई काय त्याला ओरडते, का रे उशीर केला? आई त्याला कवटाळते, अरे बापरे बरं झालं तू आलास. तसं तुम्ही माझ्याकडे बघा. आय मीन ऑफ हिम. परी यावरील हे नवे तुम्ही उपासाहील तेची बरवे आता अवधारिजे देवे बोलिले ऐसे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझी प्रशंसा करा किंवा तुम्ही मला बोलाल मिठीत घ्या वगैरे, असं नाही म्हणत आहे. कारण त्याने आता जस्ट दृष्टांत दिला होता ना, आई अशी करते. असं तुम्ही नका करू, असं नाही म्हणत. तुम्ही याला उपासलं तरी चालेल, पण आता पुढे आता काय कृष्ण अर्जुनाला सांगतोय ते ऐकू. सही सही. म्हणजे काय आहे ना, दिस शोज हे जे सगळे गुण सांगतायत ना, ते ज्ञानेश्वरांचे गुण ह्या लेखणीतून पण दिसत आहे. किती सेन्सिटिव्हपणा. he is aware that he is getting too elaborate. His time and again in every chapter he says that okay, sorry, please, I'm explaining too much. You guys are really aware people, and I can completely tell from where he is coming. He's so genuine. He genuinely thinks that everyone who is listening is great knowledgeable person, and these listeners are doing great service to him by allowing him to explain. An embodiment of humility is Jnaneshwar Maharaj. तेची बरवे आता अवधारिजे देवे बोलिले ऐसे मणे उन्मेख सुलोचना. म्हणे उन्मेख सुलोचना. उन्मेख सुलोचना अर्जुनाला खूप सुंदर डोळे असलेला, जो खूप सुंदर त्याचं एन्थुझियास्टिक चेहरा आहे असा कृष्ण संबोधन करतात. म्हणे उन्मेख सुलोचना सावध होई अर्जुना करूई तुझं ज्ञाना ओळखी आता. आता मी ज्ञान म्हणजे काय सांगतो परत. अर्जुना ऐक, कृष्ण म्हणतो. तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते आक्रोशे विण जेथे क्षमा असे. ओके, ज्ञान आहे ना, ज्ञान, इट शोज
with different aspects or qualities or expression, right? अदंब, परत आधीच होते अमानित्वम, राईट, अहिंसा, हे सगळे वेगवेगळे. आता क्षमा, व्हेरी व्हेरी नाईस ही सेज, तरी ज्ञान गाते येथे जिथे ज्ञान आहे, ओळख तू निरुते आक्रोशे विण, जेथे क्षमा असे. I'm just blown away with the specific value that he brings out to the category. आक्रोशे वीण क्षमा असे. सी, आक्रोशे वीण मीन्स कधी कधी आपण क्षमा करतो पण आक्रोश असतो त्यात. Yeah, I forgive you. Yes, you know, there is disturbance when you are forgiving. आक्रोशे वीण क्षमा असे, नुसती क्षमा नाही, आक्रोशे वीण क्षमा असे. व्हेरी इम्पॉर्टंट. अगाध सरोवरी, आणि ही सेंग, अगाध सरोवरी कमळीनी जिया परी, का सदैवाची घरी संपत्ती जैसे. आणि ही क्षमा कशी असते आक्रोशावरी त्यांच्याकडे, जसं अगाध सरोवर आहे त्याच्यात कमळ अलगद एफर्टलेसली येतो, उमलतो, किंवा ज्याच्या घरी खूप संपत्ती असते तो एफर्टलेसली देतो. पार्था तेणे पाडे क्षमा जया ते वाढे, तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो. आता डिटेल अजून सांगतो पुढे. तरी पडियते लेणे अंगी भावे जेणे, धरिजे तेवी साहणे सर्वाची जया. सगळं जे आहे ना, तो अंगावर अलंकार घातल्यासारखा तो असतो. सगळं, सगळं. त्रिविधा मुख्य आघवे उपद्रावांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो. त्रिविध मुख्य आगवे, त्रिविध, अध्यात्म, आदिदैविक आणि आदिभौतिक, ही 3 ताप असतात. त्रिविध ताप, आदिभौतिक रिलेटेड टू द बॉडी अँड स्टफ, आदिदैविक रिलेटेड टू युअर फेट, रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट, आणि आध्यात्मिक जे विच इज डीप रिलेटेड टू युअर ओन कर्मस, जे प्रारब्ध आहे ते. आदिदैविक इज रिलेटेड टू द समष्टी, you can say, and adhyatmic is related to vyashti. Vyashti is individual, samashti is overall. त्रिविध मुख्य आघवे उपद्रांचे मेळावे, and it comes, कधी कधी ना कसं होतच नाही काही काम, दुकानच बंद पडलं, मग हेच होतं, मग तेच होतं, some other thing happens, and sometimes all 3 things happen together. It's so difficult. उपद्रवे मेळावे, वरी पडेलिया नव्हे वाकुडा जो, पण ही डझंट बिकम चंचल, वाकडा होत नाही तो. अपेक्षित पावे तेजेने तोषे मनावे, अनपेक्षित ही करवे तोचू मानू, तोची मानू. जसं अपेक्षित आल्यावर कसं आपण खुश होतो, समजा आपण खूप अभ्यास केला आणि आपल्याला 90% हवेत, 90% किंवा 92 मिळाले, तर आपण कसं खुश होतो, तसा तो अपेक्षित आल्यावर जसा खुश होतो, तर असं अनपेक्षित आलं तरी ही इज द सेम. 90 चे 89 मिळाले तरी असं होतं ना. जो मानापमाना ते साहे, सुख दुःख जेथे समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडू जो. मान अपमान सेम, सुख दुःख सेम, निंदा स्तुती सेम. उन्हाळेनी जो न पतापे, हिमवती न कापे, काय सो निही न वसिपे पातलेया. उन्हाळ्यात खूप बोलत नाही, खूप गरम होतंय, खूप गरम, खूप गरम होतंय, खूप गरम होतंय. थंडीत तो बोलत नाही, हु किती थंडी वाजली, किती थंडी वाजली, किती थंडी. कायास नेही न वसिपे पातलेया. कितीही त्रास झाला कायाला तरी ही डझंट शो दॅट. स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू, धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणी. जसा डोंगराला त्याचा
पायथ्यावरचा जड वाटत नाही तसं यांना काही वाटत नाही जे काय चाललंय त्याच्याबद्दल. नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे घामे जेना. खूप वेळा असे द्वंद्व होतात, कॉन्फ्लिक्ट होतात, पण त्याला घाम नाही सुटत. इन अदर वर्ड ही इज काम. घेऊन या जळाची लोट आलिया नदी नदांचे संघाट करी वाढ पोठ समुद्र जेवी तैसा तैसे जयाची आठाई न सहाणे काहीच नाही आणि सहुत साहतू असे ऐसेही स्मरण न पुरे. जसं समुद्रामध्ये सगळ्या नद्या येतात तरी ही डझंट बिकम हो बापरे एवढ्या नद्या आज वाढली पाऊस पडला म्हणून. ही इज फाईन, सगळ्यांना सामावून घेतात. असंच हे जे येते ते सगळं सहन करतात निमूटपणे आणि विसरतात. हा स्मरण नाही ठेवत. मी ना त्याने तुम्ही असं असं केलेलं, इतकं मला त्रास झाला ना, खूप मी सहन केलं पण काय नाही बोललो, असं काय हे लक्षात आहे. ते विसरतात सहन केलेलं. वाय? कधी विसरतो? आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स नसतो तेव्हा आपण विसरतो. अंगाजे पातले ते करून घाली आपुले येत साहतेने नवले घेपी जेना झे अनाक्रोक्ष क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाणतेने महिमा ज्ञानासी गा. जे अंगावर येईल, जे प्राप्त होईल प्रारब्धाने तो ऐकून पुढे पुढे चालतो. आणि ते मी एवढं सहन करतो याचं नवल नाही करत बसत. त्याला म्हणतात अनाक्रोश क्षमा. आणि ही अनाक्रोश क्षमा ज्याच्याकडे आहे प्रियोत्तमा, हा महिमा ज्ञानाचा आहे. इट्स बिकॉज ऑफ ज्ञान, नॉट पर्सनॅलिटी. इट्स बिकॉज ऑफ द नॉलेज. आणि पर्सनॅलिटी वेगवेगळ्या असतात ज्ञानींच्या, हे लक्षात ठेवा. इट्स नॉट अ पर्सनॅलिटी ट्रेट, इट इज डीप, because of which personality can transform. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिस आर्जवा रूप करू. हे मी सांगितलं ज्ञानाच्या ओलाव्यामुळे हे क्षमा. त्यात मी दुसरी क्वालिटी त्याचं वर्णन करतो, आर्जव. ब्युटिफुल नेम, ब्युटिफुल क्वालिटी. तरी आर्जव हे ते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तयाही दोषे एकची गा. प्राण्याचं सौजन्य, आवड किंवा जसं प्राणाला जो चांगला माणूस नाहीये, नाही चांगला आहे किंवा चांगला नाही, त्या सगळ्यांकडे प्राण असतो. ही डझंट डिसाइड अरे हा चांगला नाही माणूस नको आपण जाऊया, नाही. ही इज व्हेरी क्लिअर अबाउट, ही इज जस्ट देअर. आर्जव in literal translation means straightforwardness, transparency. Okay? का तोंड पाहुनी प्रकाशु न करी जेवी चंडाशु जगा एकेची अवकाशु आकाश असे. काय तोंड पाहून सूर्य म्हणत नाही रे याचं तोंड चांगलं नाही, आपण याला प्रकाश नाही द्यायचा, तो गोरा गोरा पान याला प्रकाश देऊ, असं नाही करत ना. सो ही समटाइम्स राईट सो इझी, सो डीप. तैसे जयाचे मन माणसा प्रती आन आन नवे आणि वर्तन ऐसे पैते. त्यामुळे त्याचं मन कसं असतं, इट डझंट चेंज अकॉर्डिंग टू द पीपल, इट रिमेन्स सेम. And it is such an amazing quality. Otherwise, we look at people with preconceived images of theirs. And to have this quality, to look at the person as that person is in that present moment, is Arjavata. Something everyone should be Arjava. This is a repository of amazing qualities. जे जगेची सनोळख जगेसी जुनाट सोयरिक्त आपपर हे भाक जाणणे नाही. तर सगळं जग त्याचं मित्र असतं. हा माझा, हा सोयरा, हा नाही, असं नाही.
भलतेणे सिमेळू पाणिया ऐसे ढाळू कवणे विखी आढळू नेघे चित्त. तो कोणाशीही मिसळतो आणि कोणालाही, जसं लहान मुलं असतं ते आईजवळ काही बोलतो तसं तो कोणालाही काहीही ओपनली सांगू शकतो जे मनात येते. डझंट थिंक असं. वारियाच्या धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया. सरळ असतो स्वभाव, तो डाऊट नाही करत, जास्ती शंका नसते आणि हाव नसते त्याला, याच्याशी चांगलं बोलूया कारण आपल्याला पैसे देणार आहे. व्हेरी सिम्पल. बाळ असतात ना लहान तसं. माये पुढे बाळका रिगती न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो. माया पुढे बाळका रिगती न पडे शंका. बाळाची आई पुढे शंका नसते, तो सांगतो आई मला असं होतंय, आई मला काही मन देता लोका न लोची जो. तसं तो मन लोकांना देतो. फाकलिया इंदा इंदिवरा परिवारो नाही धनुर्धरा तैसा कान कोण कोपरा नेणेची जो. चोखाळपण रत्नांचे का रत्नावरी किरणांचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी. जसं जसं रत्न असतात, they the pure ratna becomes one with whatever comes to their on them, म्हणजे रिफ्लेक्ट करतात ते रत्न. जसे ते खाच असतात तसे एक्झॅक्ट रिफ्लेक्ट करतात ते. तसं हा जो असतो त्याचं मन एखाद्या गोष्टीत गेलं की इट बिकम्स वन, एकाग्र होतं. इट जस्ट बिकम्स वन विथ दॅट. देयर इज नो डिस्टिंक्शन. सो चोखाळपणे रत्नांचे जसं एकदम focused, becomes one with whatever he gets into. आलोचू जो नेणे अनुभवाची जोगावणे धरी मोकली अंतःकरणे नव्हेची जया. तो उगीच घालून पाडून टोचून नाही बोलत आणि फक्त आपला अनुभव जगत असतो. तो वाचलेलं नाही सांगत, अनुभव जगत असतो. दिटीनो हे मिणदी बोलणे नाही संदिग्धी कवणेसी हीन बुद्धी रहाटी जे ना. तो ना ॲम्बिग्युअस बोलत नाही, इक्विवोकल नसतं. एव्हरीथिंग इज क्लिअर. अनइक्विवोकल असतं, इक्विवोकल नसतं, ॲम्बिग्युअस नसतं. इट्स व्हेरी व्हेरी क्लिअर. संदिग्ध नसतं. कवणेसी हीन बुद्धी आणि कॉन्डेन्सेंटिंगली बोलत नाही. काय तुला काय कळतंय, आता काय 10वी पण नाही शिकला, PhD केले. हीन बुद्धी नाही. रहाटिजेना दाही इंद्रिये प्रांजळे. इंद्रिय एकदम प्रांजळ असतात, क्लीन असतात. मेटाफॉरिकली, हा लिटरली नाही. लिटरली पण असतील पण इट इज मोर ऑफ सत्व असतं. निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पाहर अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हाचा. सगळ्या हे चिन्हांचा तो माहेर आहे. कोण? तो ज्ञानी. तो पुरुष सुभटा आजवाचा अंगवठा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला. ते ज्ञानच तिकडे घर करतो त्या व्यक्तींच्याकडे. आता यावरी गुरुभक्तीची परी सांगो या अवधारी चतुरनाथा अर्जुनाचं दुसरं नाव चतुरनाथा. आता मी तुला हे सांगतो, गुरुभक्ती बद्दल थोडं सांगतो आता, व्यवस्थित ऐक. आता तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराज आणि गुरुभक्ती म्हणजे भरपूर ओव्यात. आज आपण वन पार्ट करू त्याचा. ओके. आगवियांचा देवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शौचाते. जे गुरु असतो तो
जो भक्त असतो त्याच्यासाठी गुरु हा देव असतो आणि त्याची सेवा, दिस इज द फील्ड ऑफ हिज लाईफ, सेवा करणं गुरुची. कारण तो ब्रह्म आणि जीव एकत्र करतो किंवा दाखवतो ऐक्य, आणि दुःख त्यामुळे नाहीसी होतात. ते आचार्योपास्ती प्रकटी जाईल तुझ प्रती, बैसो दे एकपाती अवधानाची. तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगारी गाली उददी, की श्रुती हे महापदी पैटी जाहली. जशी गंगा सगळं त्याचं जल सगळं विथ ऑल द मिनरल्स एव्हरीथिंग टेक्स अँड गेट्स इन टू दी ओशन, किंवा जशा श्रुती सगळ्या गोष्टी सांगतात आणि ब्रह्मत्वेत मिळतात, द डिरेक्शन इज टुवर्ड्स द ब्रह्मा, तसं आचार्यांच्या जवळ तुम्ही जर प्रार्थना केली, गुरूंची प्रार्थना केली, तर तसं तुमचे सगळे एफर्ट्स विल गो टुवर्ड्स दॅट. नाना वेटाळुनी जीविते गुणागुण उकिते, प्राणनाथा उचिते दिदले प्रिया. तशी पतिव्रता स्त्री तिचे जे पण चांगले गुण किंवा अगुण सगळे ती सांगते तिच्या प्राणनाथाला आणि सगळं सर्वस्व अर्पण करते. तसा तो भक्त गुरूंना करतो. तैसे सभाया पुले जेणे गुरुकुळी गोपिले, आपण पे केले भक्तीचे घर. सगळं ते सर्वस्व गुरुकुळाला म्हणजे गुरूंच्या परंपरेत ते वाहून टाकतात. गुरुगृह जे देशी तोच देशुची वसे मनसी, मानसी विरहिणी का जैसी वल्लभाचे. तो जिथे गुरु असतो, गुरुदेश म्हणजे स्पेस, तिथे तो जात असतो नेहमी. नाहीतर ही इज ऑलवेज लाईक बापरे, सतत त्याची चिंता करत असतो, विचार करत असतो. चिंता म्हणजे नॉट वरी, चिंता मीन्स थिंकिंग, इज ऑलवेज थिंकिंग अबाउट इट. जशी एखादी स्त्री तिच्या नवऱ्यापासून विरह असतो तिचा आणि ती त्याच्याबद्दल विचार करत असते. जस्ट गिव्हिंग डिफरंट एक्झाम्पल्स. तिये कडोनी येतसे वारा, देखोनी धाव समोरा, आडपणे म्हणे घरा बीजे कीजो. जर गुरूंच्या घराच्या डिरेक्शननी वारा येत असेल तर तो वाराला म्हणतो प्लीज प्लीज माझ्या घरात या तुम्ही. गुरूंच्या घराच्या डिरेक्शनने आला तो, हो बापरे, म्हणजे आय कॅन probably have touched his home, touched his feet and come. So now he goes into all this. साचा प्रेमाची आभुली तया दिशेसीची आवडे बोली, जीव स्थानपती करुणी घाली गुरुगृही जो. परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले, वासुरवा लाविले दावे जैसे, म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै ते स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. प्रत्येक एक निमिष एका युगासारखं वाटतं. तो वाटतं कधी भेटणार माझे गुरु, आता मला कधी भेटणार असं. ऐसे या गुरुग्रामीचे आले, का स्वयं गुरुनीच धाडिले, तरी गतायुषा जोडले आयुष्य जैसे, का सुखतया अंकुरा वरी पडिलिया पियुषधारा, नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा. तर किंवा त्यांना एखादं मेसेज मिळाला की गुरूंनी असं सांगितलंय रे, तर ही फील लाईक वो, यु नो, तर असं वाटतं वाव, मला काहीतरी आता. सो ही जसं काय नवीन जन्म मिळालाय त्याला, किंवा अंकुर जे सुकलेलं आहे त्याला पाणी मिळालं कसं ते, तसं ना. तरी रंके निदान देखिले, जसं काय रंक जो बँकरप्ट झालाय त्याला एखादं निधान, त्याला ट्रेजर मिळालंय. का आंधळिया डोळे उघडले, हे तर कळलं तुम्हाला. भणंगाची या अंगा आले इंद्रपद, भणंग बेगर च्या अंगी आलं इंद्रपद. तैसे गुरुकुळाचे नावे महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटळावे आकाशे का.
गुरुकुळाचं नाव ऐकलं की त्याला महासुख मिळतं. पै गुरुकुळी ऐसा ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापासी पायकी करी. ज्याच्या मनात गुरूंविषयी अशी आवड आहे त्याच्याकडे ज्ञान सेवा करतं. सो ही इज रिअली टेकिंग इट टू अनदर लेवल. आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ज्ञानी. हृदया शुद्धीची आवरी आराध्यो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. तो गुरूंचं रूप आहे, त्याचं सर्वदा ध्यान करत असतो आणि हृदयाच्या शुद्धीने त्याचं ते ध्यान करत असतो तो. आणि निश्चल, व्हेरी फर्म. असं नाही आज हा गुरु मग हा नाही, हा आपल्याला पावत नाही, चला उद्या दुसरा तो गुरु, ह्याचं आपल्याला पटत नाही मग चौथा गुरु, असं नाही. इट्स व्हेरी फर्म. मग भावेसी परिवारी आपण होय का चैतन्याची आपोवळी माझी आनंदाच्या राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. चैतन्याचा आवार आहे, in the ground of Chaitanya consciousness, in the temple of Ananda, there is a Gurun's linga. Linga means sign, symbol. That symbol that indicates that particular thing. म्हणून आपण पुरुष आणि स्त्रीचं पण आपण लिंग म्हणतो. लिंग means not necessarily direct translation genital organs. Linga means it's an indication. Okay. श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. गुरुचं लिंग आहे ते ध्यानामृत असतं त्याचं. उदयी जता बोधारका बुद्धीचा ढाळा सात्विका भरोनिया त्रयंबका लाखोली वाहे. बुद्धीचा सूर्य उदय झाला. and he describes काळ शुद्धी त्रिकाळी जीवदाशा धूप जाळी ज्ञानादीप वोवाळी निरंतर. काळ शुद्धी केले 3 वेळा आणि नंतर जे आशा असतात त्यांचं धूप जाळलंय, म्हणजे बेसिकली ऑल द डिझायर्स धूप जाळलंय आणि ज्ञानदीपांनी ओवाळलंय त्या लिंगाला. सामरस्याची रससोय अखंड अर्पितो जाय आपण भराडा होय गुरुतो लिंग. ना तरी जीवाची सेजे कुरु कांतू करुनी भुंजे ऐसे प्रेमाचे नि भोजे बुद्धी वाहे. नाहीतर तो असा करतोय की गुरु इज हिज हजबंड अँड ही इज वाईफ. असं दिस every time you see a wife and husband, the relationship is because of the prem, of the love. That is what is indicated, right? No other reason. कोणी एक अवसरी अनुरागे भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धी तेत ध्येय दान बहु सुख तेची शेष तुका निर्दोख वरी जळशयन देख भावी गुरु. मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होनी उभा आहे आपणची. तर अनुराग एवढा आहे की त्याला असं वाटतं त्या अनुरागाच्या समुद्रात नामाचं क्षीराब्ध आहे. अनुराग आहे, अनुरागाने भरलेलं आहे, प्रेमाने भरलेलं क्षीराब्ध, ओशन ऑफ मिल्क. त्याच्यामध्ये जे ध्येय आहे, त्याचं ध्यान आहे ते शेषनाग. ध्यान आहे शेषनाग आणि त्याच्यावर जो गुरु आहे त्याचा तो बसलाय, तो आराम करतोय त्याच्या ध्यानाच्या शेषनागावर. आणि तो स्वतः लक्ष्मी म्हणून पाय चेपतोय आणि गरुड म्हणून सुद्धा उभा आहे. कोण? भक्त. नाभी आपणची जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे. आणि नाभीमधना त्या गुरूंच्या त्याचा जन्म झालाय असा तो इमॅजिन करतो. अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख
एकाधेनी वेळे गुरुमाय करी भाववळे मग स्तन्य सुख लोळे अंकावरी. आणि मग कारण त्याला तो असं वाटतं तो नाभीतना जन्मलाय, नाभीतना जन्मलाय म्हणून तो असंही वाटतं की तो बाळ आहे गुरूंचा. आणि कधी कधी त्यांच्या मांडीवर तो झोपतो आणि आईचं दूध पितो तसं तो त्यांच्या स्तन्याने दूध पण पितो. असं ब्युटिफुल गुरु, आई आणि बाळ. आणि यु नो एव्हरीथिंग नाभीमधना विष्णूच्या हे जग उत्पन्न होत आहे. अँड दिस इज व्हॉट वी ऑल्सो डू, राईट, एज ह्युमन बिंग्स. नाभीतनाच जन्म होतो. इट इज आय डोंट थिंक सो इट इज कोइन्सिडन्स. सिंबल ऑफ क्रिएशन. ना तरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरुधेणू आपण पाठी वत्स होय. जसे चैतन्याच्या खाली गुरुधेनू आहे आणि आपण ते वत्स आहे त्या गाईचा. गुरु कृपा स्नेहास लिली आपण होय मासोळी कोणे एक वेळी हेची भावी. किंवा गुरुच्या स्नेहाचं, गुरुच्या लवचं ओशन आहे आणि त्या ओशनच्या पाण्यामध्ये आपण मासोळी आहोत, फिश आहोत. गुरु कृपामृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रोप ऐसे संकल्प विये मन. एकच मिनिट लागेल. गुरुकृपा मृताचे वडप, गुरुकृपा वड आहे आणि आपण सेवावृत्ती, मला सेवा करायची असं एक छोटं रोप आहे. आणि हा जो मी छोट रोप आहे सेवावृत्तीचं, असा भक्तच्या मनात संकल्प येतो. आणि मग तो सेवा करतो, त्याची इच्छा असते. चक्षुपेक्षे विण पिलू होय आपण कैसे पे अपरापण आवडीचे गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचूवरी गुरु तारू धरी आपण कास. जसं आपण छोटे पक्षी आहोत आणि आपण वी आर वेटिंग आणि ते पक्षी येतो आणि तो चारा देतो थोडं थोडं. तसं गुरु इज द मदर बर्ड अँड शी टेक्स केअर, आधार देते. असं ज्ञानेश्वर महाराज. आणि आता हे गुरूंचं आहे त्यामुळे ही कीप्स ऑन अँड ऑन अँड ऑन. तो उद्या आपण कंटिन्यू करू. क्लोज युअर आईज. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. So you open your eyes. Thank you. Hari Om.